मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या योजनेसाठी आतापर्यंत साधारणतः 2 कोटींपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली आहे. महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये देण्यात आले आहेत. या दरम्यान आतापर्यंत अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असला तरी अनेक महिलांना पैसे मिळालेले नाहीत. वेगवेगळ्या चार्जेस अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे संबंधित बँका कापून घेत आहे. याच अडचणींची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मित्रांनो, महिलांना नेमकी काय अडचण येत होती? माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये टाकले आहेत. आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे. महिलांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे त्या बँक खात्यावर हे पैसे टाकण्यात आले आहे. मात्र अनेक लाभार्थी महिलांचे पैसे मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे लागणारे चार्जेस तसेच इतर दंडात्मक कारवाईच्या नावाखाली महिलांना मिळालेल्या 1,500 ते 3,000 रुपयातील काही रक्कम कापून घेण्यात आली आहे. म्हणजेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमाह 1,500 रुपये या हिशोबाने पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे टाकले आहेत. पण अनेक महिलांना मात्र ही रक्कम मिळालीच नाही. आता यावर राज्य सरकारने काय दखल घेतली आहे? याच कारणामुळे अनेक महिलांनी आम्हाला बँक पैसे देण्यास नकार देत असल्याची तक्रार केली, तर काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण रक्कम मिळालीच नाही असे सांगितले होते. राज्य सरकारने महिलांच्याच या अडचणींची दखल घेतली आहे. राज्य सरकारच्या महिला आणि बाल विभागाने बँकांना याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारने बँकांना काय सूचना दिल्या ते बघूया. राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनाबाबत महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडियाच्या खात्यावरून माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना दिल्या आहेत. लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी कापता येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असे निर्देश बँकांना दिले आहेत, असे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना राज्य सरकारने दिलेली संपूर्ण रक्कम मिळणार आहे. बँकांकडून कोणतेही शुल्क आता कापले जाणार नाही.